देवेंद्र फडणवीस, आधी राज्य करायला शिका. तुम्ही काय शेण खाताय ते बोला. पूर्वी कोणी काय केलं यावर बोलू नका. संजय राऊतांचा जोरदार पलटवार. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी पीएम केअर फंडातील पैसे वापरावे. पंतप्रधान मोदींनी मराठवाड्याचा दौरा करावा. केंद्राने पुरेसा निधी द्यावा. तसेच एकरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी आर्थिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये, कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्राने त्यांना पीएम केअर फंडासारखा एक फंड तयार करण्याची परवानगी दिली. कोरोनात तो तयार देखील झाला. त्या फंडात 600 कोटी रुपये जमा झाले, मात्र त्यातील एक नवा पैसा ते खर्च करू शकले नाहीत अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की हे भाजपवाल्यांचं मूर्खासारखं बोलणं आहे. त्यांच्या अंगलट एखादी गोष्ट आली की ते विषय दुसऱ्या टोकाला नेतात. हा विषय मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे. कोविडमध्ये काय झालं हा प्रश्न आता कोणी विचारला आहे का? कोविडमध्ये महाराष्ट्र एवढी सुव्यवस्था, सुरक्षा कुठल्याही राज्यात नव्हती. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि हे आत्ताच्या पोपटानं कळायला हवं. उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यात जिथे भारतीय जनता पक्षाची राजवट होती तिथे कोविड काळात अनागोंदी अराजक माजला. ज्या गंगेच्या किनाऱ्यावर तुम्ही कुंभमेळा केला ती गंगा कोविडमध्ये बेवारस प्रेतांनी कशी वाहत होती हे जगाने पाहिलेलं आहे. मिस्टर देवेंद्र फडणवीस, ते फोटो जरा पहा, त्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप करा, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. बघा कोविडचा विषय बघा, मुख्यमंत्री आताचे काय सगळे खर्च झाले म्हणजे त्याशिवाय का कोविड नियंत्रणामध्ये आणला तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी. अख्ख्या देशामध्ये कोविडचे बळी जात असताना, भाजपा शासित राज्यामध्ये नदीमध्ये प्रेत फेकली जात असताना महाराष्ट्रामध्ये कोविडवर नियंत्रण मिळवलं. हे त्यामुळेच का? बघा, हे मूर्खासारखं बोलणं आहे सगळ्यांचं, भाजपवाल्यांचं. त्यांच्या अंगलट एखादी गोष्ट आली काय ते विषय दुसऱ्या टोकाला नेतात. हा विषय मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे. कोविडमध्ये काय झालं हा प्रश्न आता कोणी विचारलाय का? हा प्रश्न विचारलाय का कोणी? कोविडमध्ये महाराष्ट्र इतकी सुव्यवस्था, सुरक्षा कुठल्याच राज्यात नव्हती आणि तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. हे या आताच्या पोपटांना कळलं पाहिजे. हां, दुसरं असं आहे, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात, बिहारसारख्या राज्यात जिथे भाजपा शासित राज्य होती, मध्य प्रदेश, राजस्थान, अशी अनेक राज्य जिथे भारतीय जनता पक्षाची राजवट होती तिथे कोविड काळामध्ये अनागोंदी अराजक माजली. ज्या गंगेच्या किनाऱ्यावर तुम्ही कुंभमेळा केला, आत्ता ती गंगा कोविडमधल्या बेवारस प्रेतांनी कशी वाहत होती हे जगानं पाहिलं. मिस्टर देवेंद्र फडणवीस, ते फोटो जरा पहा आणि मग महाराष्ट्राच्या तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांवरती अशा प्रकारचे आरोप स्वीकारा ना. तुम्ही स्वीकारत का नाही? भारतीय जनता पक्षाचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. लडाखमध्ये दंगल झाली, दुसऱ्यावर दोष. अरे, तुमची आश्वासनं तुम्ही पूर्ण केली नाही, तुम्ही वांगचुकला कशा करता अटक करता? हे भाजपचं धोरण कायम राहिलं. खोटं बोलायचं, मोठ्या मोठ्याने ओरडत बसायचं डेबीच्या देठापासून. प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे. 3-4 वर्षापूर्वी कोविडला काय झालं हा नाही. कुठून उत्खनन करून काढतात मला माहीत नाही. ते लोक पुरातत्व नाही खोटं बोलतायत. ते मी सांगतोय, ते असतील मुख्यमंत्री किंवा मंत्री. आम्ही सुद्धा काहीतरी आहोत. आम्हालाही माहिती आहे काय आहे ते. प्रधानमंत्री सहाय्यता पीएम केअर फंड, त्याच्यामध्ये किती पैसे आहेत हे फडणवीसांना माहिती आहेत का? नसेल तर मी सांगतो. महाराष्ट्रातून किती रक्कम जमा झाली, दिली, आणि मुंबईतून फार्मा कंपन्या, फक्त फार्मा कंपन्या मुंबईतल्या, याने किती लाख कोटी दिल्या माहिती आहेत का? देवेंद्रजींना माहीत नसेल, मी आकडा देतो. महाराष्ट्रातून कोट्यावधी, हजारो, शेकडो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये अनअकाउंटेड आहेत. ते पैसे आत्ता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागणी केली तर तुम्ही 1947 में ये हो गया, 1957 नेहरू ने ये किया, 1982 में उद्धव जी ने, बाळासाहेब ने ये किया. ही कुठली धोरणं या लोकांनी या देशामध्ये आणलेली आहेत?
काय झालं की 1950 सालचं काढायचं, 1940 सालचं काढायचं. अरे तुमचं बोला ना, तुम्ही शेण खाताय ते बोला. आत्ता तुम्ही शेण खाताय, आत्ता तुमच्यावर जबाबदारी आहे, आत्ता तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही पंजाब सरकारकडे पहा. मिस्टर फडणवीस, तुम्ही पंजाब सरकारचं कार्य बघा. त्यांनी 50,000 हेक्टरी दिलेलं आहे. त्यांनी वाहून गेलेलं प्रत्येक घर बांधून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी योजना आखलेली आहे. तुम्ही काय करताय? ते उद्धव ठाकरे होते 4 वर्षापूर्वी, त्याच्या आधी शरद पवार होते, त्याच्या आधी वसंतराव नाईक होते, त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण होते, मारोतराव कन्नमवार होते. अरे हे बाळासाहेब खेरांपर्यंत जातील. 1948 सालच्या बाळासाहेब खेरांपर्यंत जातील. हे राज्य करण्याची पद्धत नाही देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवाल्यानं. अशा प्रकारे कोणी राज्य करत नाही. आधी राज्य करायला शिका. प्रशासन चालवायला शिका. प्रशासन म्हणजे सुडाचं राजकारण नाही, सुडबुद्धी नाही. हे आधी तुम्ही शिका. तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे. रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये तुमचं ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर सांगा, आम्ही योग्य माणसं पाठवू किंवा आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ. आम्हाला माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.